तर आपण यानंतर जाऊया थेट अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील आज पुन्हा एकदा उपोषणाला बसतायत। अगदी थोड्याच वेळात ते उपोषणाला सुरुवात करतील। त्याआधी आपण पाहतोय त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांचं औक्षण सुद्धा केलं जात आहे। साम टीव्हीवर आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय अंतरवाली सराटीतून। मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं या मागणीसाठी म्हणून मनोज जरांगे पाटील हा लढा देत आहेत। सरकारनं अजून सुद्धा सरसकट आरक्षणाचा अध्यादेश काढला नाही आणि म्हणून पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे। नुकताच त्यांनी मराठवाड्याचा दौरा पूर्ण केला आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये आता पश्चिम महाराष्ट्राचा ते दौरा करतील। विद्यार्थ्यांचा आयुष्याचा प्रश्न आहे, त्याच्यावर त्याचं कुटुंब चालायचं, त्याची पूर्ण जबाबदारी त्याच्यावरती आहे, पूर्ण आयुष्याची, त्याच्या आईबापाची, त्याच्या भावाची, त्याच्या आजी आजोबाची, त्याच्या स्वतःच्या लेकराची, त्याला नोकरीला लागायचं आहे आणि तुम्ही त्याला म्हणताय तो ओपनमध्ये जाय, त्याच्याकडून तसं लिहून घेतलं गेलं, त्याच्यावर ते सहीसुद्धा करायला लावली त्यांनी तशा प्रकारची। आता इथं काय ऑप्शन दिला आहे, ओपन ओबीसी, राज्य पोलीस बल गट क्रमांक 12 हिंगोली, पोलीस भरती 2022-23, हे बघा ओबीसी आळं केलं आहे त्या पोराला। प्रमाणपत्र दाखिलं मी आता तुम्हाला, हे त्याचं प्रमाणपत्र ओबीसीचं, ओबीसीला आळं केलं आहे त्यांनी, इथं आळं केलं आहे ओबीसीला आणि ओपन टाकलं, ओपनमधून बरं त्याने ऐकलं नाही तर तवर त्याने ह्यो फॉर्म लिहिला त्या पोलिसांनीच, त्याचं नाव टाकलं आणि मी ओपनमध्ये जातोय असं म्हण आणि करसई खाली, नाही तर रिजेक्ट करीन तो। पोरं भेटेत नवीन पहिल्यांदा गेलेले असतात बिचारे, घरून खर्च नसतो, काय पैसे नसतात घरी, आईबापाने कुठं तर दिले असते, त्याला वाटतं आईबापाने पैसे दिलेत, इथपर्यंत आलो तर आता आपण ग्राउंड मारलंय, सगळं झालंय आणि जर आपल्याला टाकलं तर रिजेक्ट केलं तर ओपनमध्येही नाही आणि ओबीसी तर नाही, ईडब्ल्यूएसमध्ये नाही, निशी पर्यंत बी नाही केलं वाटलं। याचं हिंगोलीचा विषय म्हणजे हे चाळे सुरू आहेत काही जातीवादी पोलीस अधिकाऱ्यांकडून, मराठ्यांबद्दलच जातीवाद का? आणि परत लाडसाहेबांनी म्हणायचं की हे असं होतं तसं होतं। अरे बाबा, त्याच्याकडे कोणी बी प्रमाणपत्र दाखवलं तर मला काय प्रॉब्लेम असेल त्या पोराचा, असं ग्राह्य धरू। लाडसाहेब म्हणतात तर चला काय प्रॉब्लेम असेल तो ग्राह्य धरू द्या, त्याला 6 महिन्याची मुदत प्रमाणपत्र आणून द्यायची, त्याच्यात नाही दिलं तर ओपनमध्ये टाका, नाही तर हाकलून द्या, ते मान्य आहे आम्हाला। बाकीच्याला एक न्याय, बोगस पुस्तकं गोळा करते तर ते आहे जमते त्यांना, आणि आमचं खरं असून जमा वा रे सरकार। परत म्हणते तुम्ही चिडताय, मी माझ्या मराठ्यांचे लेकरं मरू नयेत, माझ्या मराठ्यांचं वाटलं होऊ नये म्हणून चिडतो। तुम्ही खरं बोला ना कधीतरी, हे सत्यत आहे। हे त्या 4ही पोरांचं आहे, सतीश अशोकराव कळके, हे 4ही त्याचेच प्रमाणपत्र आहे। काय पाहिजे आणखी तुम्हाला? काय याच्यावर जर चूक असेल सालाच्या बद्दल 2024, 24, 27, 28, 29, काही 21, 22 असेल तर त्याला ओरिजिनल सांगा, 6 महिन्याचा आणून दे तो असला तर। असं चालत नाही का? याने आमच्या पोराचं वाटलं व्हायला लागले, ती जीएचा बी प्रॉब्लेम आणून ठेवलाय, म्हणजे पोरांना इंजिनिअरिंगला जाता येणार, काहीला मेडिकलमध्ये जाता येणार, ती जीएचा प्रॉब्लेम आणून ठेवलाय। ते बी काहीतरी आलंयच आमच्याकडं कवरच। मी म्हणतो सरकार आमच्याबद्दलच असं का वागतंय? मोफत शिक्षण दिलं, ते जीएचा बी त्यांनी पुन्हा राऊंड घेत असते, तो जीएचा राऊंड बंद केलाय। आज त्याच्यात 20,000 पोरं आहेत, एक 2 वर्ष लढायला 6-7 वर्ष लागतात पोराला लढायला, शिकायला, खर्च करायला आई बापाला सुद्धा 5-6 लाख रुपये जाते। झालं त्याचं आयुष्यात वाटलं तुम्ही राऊंड नाही घेतला, मागचा राऊंड कम नाही घेतला? केंद्रीय शालेय विभागानं राऊंड का नाही घेतला? असे तर 4-4 राऊंड घेताय तुम्ही। राऊंड न घेतल्यामुळे हे पोरांचं जवळपास त्यांनी सांगितल्याप्रमाणे 30,000 पोरांचं वाटलं झालं। का बरं असं मराठ्यांचं वाटलं? बरं बाकीच्या जातीच्या पोरांचं का वाटलं करता? का राऊंड घेतला नाही तुम्ही? म्हणजे सरकार इकडून म्हणतं आम्ही देतं आणि दुसरीकडून देत नाही। तुम्हाला असं करायचं आहे का? तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही, तुम्हाला धनगराला आरक्षण द्यायचं नाही, तुम्हाला बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करायचा नाही, तुम्हाला दलितांना न्याय द्यायचा नाही, मुस्लिमांचं आरक्षण असून द्यायचं नाही, तुम्हाला असं करायचं आहे का? मराठ्यांना या धनगरांना यांना येड्यात काढायचं, द्यायचं नाही आणि नवीन काहीतरी आणायचं, लाडकी बहीण लाडका भाऊ, आता लाडकी मेहुणी नाही तर मेहुणा आणते। तुम्हाला हे करायचं आहे का लफडे? हे पैसे वाटायचे, निवडणूक होत तर निवडणूक झाली की बंद पडून जाणार, तर तुम्ही लाईनी लावल्या। तुम्हाला माहिती आहे का लाईनीमुळे काय झालं?
सरकार ऐकताय का तुम्ही? याच्यामुळे काय झालं माहिती आहे का, गोरगरिबांना बिचाऱ्यांना काय लक्षात येत नाही. तुमचा लाडका भाऊ लाडका बहीण पैसे घ्यावा का लेकरासाठी आयुष्याचं घ्यावा लढावं, हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांना वाटतं सरकार चांगलं दिसतंय, आपल्याला पैसे द्यायला 2 रुपये म्हणजे चांगले. पण ह्या नादात तिथं लाईन लागल्यामुळं अख्खा वर्ग तिकडं गेला, लाडका भाऊ तिथं गेला, लाडकी बहीण तिथं गेली, आता लाडकी मेवणी बी येणार आहे तिथं. याच्यामुळं तिथं झाली गर्दी आणि त्या गर्दीमुळं तुमचे साईट पाड्यात बंद, पोराला ॲडमिशन घेता येणार. बधीर झालं का सरकार थोडं काही? त्या साईट बंद पड. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.